नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला जळगाव जिल्ह्यातून धुळे एलसीबी पथकाने घेतले ताब्यात। धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरजड आणि कापणी गावात दिवसा झालेल्या 2 घरफोड्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतलेले असून 18 मार्च रोजी बुरजड येथील मीराबाई पाटील व कापणी येथील रवींद्र पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम लंपास केलेले होते। दरम्यान याबाबत एलसीबी पथकाने समांतर तपास करीत जळगाव जिल्ह्यातील सर्राईत चोर प्रवीण सुभाष पाटील वय वर्ष 32 याला ताब्यात घेतले। दरम्यान चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्याकडून 3,18,595 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली। दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसे क्लू मिळाला। प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले। सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण 3,18,000चा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे। त्याचप्रमाणे सदर आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा घरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असे एकूण 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याच्यावर 307 जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडत आहे। तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे, सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी।